भूत पिशाच बाधा अशा बऱ्याच गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी ह्या ठिकाणी या वेताळ गुरूंकडे लोकांना आणलं जातं. या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही. ती बसवतेची नेत्याची जात आपल्या मनानं. होय म्हणजे एकदम जागृत देवस्थान आहे आपलं. हा आहे जात मोठं जाते. तर मित्रांनो, PM प्रोडक्शन प्रशांत मोळगे आपल्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून आज आपण सांगली जिल्ह्यातील अतिशय जागृत अशा देवस्थानाला भेट दिल्या. ते देवस्थान म्हणजे रेणावी पासून अगदी जवळ असणारं श्री वेताळ गुरूंचं मंदिर. विक्रम आणि वेताळाची गोष्ट आपण अनेकदा TV मध्ये बघितली देखील असेल आणि पुस्तकात वाचली देखील असेल. त्यामधीलच हे वेताळ गुरु. तर या वेताळ गुरूंचं जर आपण वैशिष्ट्यपूर्ण मंदिराला या ठिकाणी आपण भेट दिली आणि आपल्याला प्रामुख्याने या ठिकाणी एक गोष्ट आढळते, ती म्हणजे ह्या मंदिरात कुठेही छप्पर दिसून येत नाही. कारण वेताळ गुरु महाराजांना हे छप्पर चालत नाही. दुसरी गोष्ट म्हणजे नेमका ह्या वेताळ गुरूंचा जन्म कसा झाला. ज्यावेळी शंकर आणि पार्वती होम हवन करत होते, त्या होम हवनाच्या अग्नीमधून त्या वेताळ गुरूंची निर्मिती झाली. क्षेत्रपाल असणाऱ्या ह्या वेताळ गुरूंचं एकदा आख्यायिका अशी सांगितली जाते, ती म्हणजे मच्छिंद्रनाथांचं आणि वेताळ गुरूंचं ज्यावेळी युद्ध झालं, त्या युद्धात वेताळ गुरूंना हार पत्करावी लागली आणि त्यावेळी मच्छिंद्रनाथांना वेताळ गुरूंनी अशी कबुली दिली की इथून पुढे नवनाथांच्या सर्व कार्यात वेताळ गुरु हे मदत करतील. या ठिकाणी मित्रांनो, दर गुरुवारी आणि दर अमावस्याला ही भूत पिशाच बाधा अशा बऱ्याच गोष्टींपासून मुक्ती मिळवण्यासाठी या ठिकाणी या वेताळ गुरूंकडे लोकांना आणलं जातं. त्याचबरोबर या मंदिराचं वैशिष्ट्य म्हणजे जे आपण ऐकलं नसेल किंवा पाहिलं नसेल, त्या मंदिरामध्ये महिलांना प्रवेश नाही. तर मित्रांनो, अशा पद्धतीचं हे वेताळ गुरूंचं मंदिर अतिशय जागृत असून सांगली जिल्ह्यामध्ये आहे, हे देखील आपण पाहिलं पाहिजे. त्या मंदिराला एकदा आपण देखील नक्की भेट द्या. तर मित्रांनो, या मंदिराचे जे पुजारी आहेत शिवरामांना गुजले, तर ते आपल्याला या ठिकाणी ह्या वेताळ गुरु मंदिराची अधिकृत माहिती देण्यासाठी उपस्थित आहेत. नमस्कार अप्पा. नमस्कार. अप्पा, मला सांगा, नेमकं वेताळ गुरु म्हणजे नेमके हे कोण होते? आता कोण होती म्हणजे ती तर उजनी शहरात नाव आहे. उज्जैन यथाबा दर्गोबा ती संगत आली होती उज्जैनेसनं. असं पहिली माणसं सांगत होती, सांगतोय ना. उज्जैनेसनं त्यातनं येऊन तर थांबल्यावर ना ह्याचा बकऱ्याचा व्यवसाय सांगते माणसं. म्हणजे आता बकरी खंकाळ मोराय बा म्हणून भोतावळीला मालक आहे आहे का नाही. मग हाय म्हणली होती ही तत्न निघून इकडं आला. तुमची जो बी लिंगाडी ही बी लिंगाडी, दर्गोबा तिकडे लिंगाडी आणि इकडे लिंगाडी असं सांगते ती माणसं. ती सांगायची. मग तत्न निघून इथं आला आणि इथं ठाय झाला. मग असं इथं आमोशा आणि गुरुवारी होय. बरं का, इथे जी बसवतेची नेत्याची जात आपल्या मनानं. होय एकदम जागृत देवस्थान आहे. हा आहे जात मोठं जाते. तर मित्रांनो, आमचा हा व्हिडिओ आपणास कसा वाटला नक्की कळवा कमेंट करून. त्याचबरोबर जाता आमच्या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू नवीन व्हिडिओ सोबत. तोपर्यंत धन्यवाद.